गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांना डिस्चार्ज मिळणार आहे। महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे। त्यांना डिस्चार्ज मिळणार म्हणून महेश गायकवाड यांच्या समर्थकांकडून कल्याण भागात मोठी बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। या गोळीबारात महेश गायकवाड यांना 6 गोळ्या लागल्या। या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे महेश गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून होम हवन मंत्र जप केले जात होते। तब्बल 13 दिवसांनंतर महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे। संध्याकाळी 4 वाजेपर्यंत महेश गायकवाड हे कल्याणमध्ये दाखल होतील। यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी समर्थकांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरात जागोजागी बॅनर लावण्यात आलेत। यामधील टायगर इज बॅक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहेत। दरम्यान आज महेश गायकवाड हे पत्रकार परिषदही घेणार आहेत। या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। महेश गायकवाड हे आज डिस्चार्ज झाल्यानंतर उल्हासनगर असेल, कल्याण असेल, या ठिकाणी मात्र तणावाचं वातावरण असणार आहे। कारण पुन्हा एकदा 14 दिवसानंतर तोच तणाव पुन्हा या शहरामध्ये जाणवणार आहे। कारण गणपत गायकवाड यांचे समर्थक आणि महेश गायकवाडांचे समर्थक हे